नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. सकाळी-सकाळी बघा मस्त असं मागे मोर आलेला होता. तर आज मला शंभूच्या डब्याला अप्पे द्यायचे होते, तर इथे मी रवा वगैरे भिजत टाकलेला होता अगोदरच. त्याच्यामध्ये दही आणि थोडासा सोडा टाकून रवा भिजत टाकला. त्यानंतर त्यामध्ये काही भाज्या वगैरे परतून टाकायच्या असत्या. तर इथे मी आता आपले जे म्हणजे ह्या ज्या मिरच्या हिरव्या ह्या थोड्या फिक्या आहे, जास्त तिखट नाहीये त्यानंतर शिमला मिरची, कांदा कट करून व्यवस्थित एकदम बारीक कट करायचा. कारण ते अप्प्यामध्ये टाकायचं असतं ना, जास्त मोठा चांगला नाही वाटत त्याच्यामध्ये. तर एकदम बारीक कट करून व्यवस्थित परतून घ्यायचा. मीठ देखील टाकलं कारण मिठानी ना पटकन भाज्या परततात. तर इथं मस्त असं आता शिमला टाकून व्यवस्थित मस्त परतवून घेतली. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो देखील टाकला. त्यानंतर हे बघा, हे मी कमी अर्धा तास भिजत ठेवलं होतं. म्हणजे छान रवा जो आहे ना, तो भिजून जातो. आता ह्या ज्या भाज्या आपण कट करून परतवून घेतल्या होत्या ना, त्या यामध्ये अशा मस्त व्यवस्थित कालवून घ्यायच्या बघा. त्यानंतर चटणी बनवायची होती शेंगदाण्याची. तर मग इकडं शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले मी. त्यामध्ये खोबरं आणि आपलं लसूण वगैरे टाकून मिक्सरला दळून घ्यायचे. तरी हे जे आहे ना, दह्याबरोबर पण छान लागतं आप्पे. पण मग चटणीबरोबर मस्त लागतं अजूनच. तर इथं मी आता हे मस्त मिक्सरमध्ये काढून घेते हिरव्या मिरच्या टाकून. त्यात थोडी कोथिंबीर टाकायची. म्हणजे कोथिंबीरने ना कलर येतो. तर इथं बघा आता चटणीला देखील मस्त तडका देऊन घेते. त्यात जिरे, मोहरी वगैरे टाकून घेतलं आणि आता हे जे आहे ना, आपण दळून घेतलं होतं शेंगदाणे, खोबरं आणि ते, तर ते यामध्ये टाकायचं. तर जशी तुम्हाला घट पातळ हवी त्यानुसार चटणी ठेवायची आणि त्यामध्ये मीठ टाकायचं. आता साईडला लगेचच मी एक गॅसवर चटणी ठेवून आणि दुसऱ्या गॅसवर लगेचच आप्पे पात्र ठेवून इथं आप्पे करून घेते. कारण शंभूला स्कूलला जायचं आहे आणि त्याला डब्याला द्यायचे, तर इथं पटापट मस्त बनवून घेते. आता यामध्ये थोडा सोडा टाकला आहे. सोड्याने काय होतं, मस्त फुगतात आप्पे. आणि रवा थोडा जास्ती वेळ भिजत ठेवला ना, अर्धा 1 तास किंवा 15 मिनिटे तरी, तर मस्त भिजून जातो तो. आणि त्यामध्ये आहे ना दही टाकायचं. दह्याने छान लागतं म्हणजे. तर बघा आता एका बाजूने भाजले होते ते मस्त. आता मी त्याला अशी पलटी करून देते, म्हणजे ते दुसऱ्या बाजूने पण मस्त असे भाजून जातील. आता हे जे भांडं आहे ना, ते थोडंसं मधी लवकरच तापतं आणि बाजूला थोडं तापत नाही. तर ते थोडंसं चेक करत राहायचं, म्हणजे कारण थोडं हलवायचं म्हणजे चहू बाजूने ते व्यवस्थित तापल्या जातील. आता आप्पे झाले, एका याच्यामध्ये काढून घेते. तर अगोदर त्याला नाश्त्याला द्यायचे, म्हणजे त्याला इथं खाऊन बघायचे अगोदर. तर हे एक मी मस्त काढून घेतले. किती छान दिसतंय बघा. त्यानंतर चटणी आता हे त्याला जेवायला म्हणजे नाश्त्याला देते. त्यानंतर त्याचा डब्बा वगैरे पॅक केला आणि व्हॅन देखील आली होती. तर इथं त्या तयारी करून सर्व आवरलं होतं. त्याला आता बुटं वगैरे घालून खाली काढून देत होती. कारण आता पाऊस पण नाही आहे. पाऊस असला ना, मग त्याला खाली सोडवायला जावं लागतं. तर आता पाऊस नाही म्हणजे आज थोडं उघडल्यासारखं वाटतंय. ऊन देखील पडलंय बाहेर. तर आता 2 दिवसापासून कपडे वाळलेले नव्हते. ते इथंच गॅलरीत टाकलेले होते. आता बाहेर थोडं ऊन पडलं होतं. तर म्हटले टेरेसवर घेऊन जावा. तर इथं आता मी जे काल वाळत घातलेले होते ना, तर ते सर्व काढून वरती टेरेसवर नेऊन टाकत होती. कारण पटकन वाळून जातील म्हटले. पावसाचं काय सांगता येत नाही. कारण परत नंतर पाऊस आला, तरी इथं देखील ते म्हणजे बाहेर जरी असले तरी असे गार होता आणि फॅनखाली एवढे म्हणावं असे सुकत नाही ते. कारण गारच असतात, थंडच असतात. तर मग ऊन पडलं होतं आज थोडंसं. तर वरती टेरेस मला हे जे कपडे ते वाळत घालायला जायचं होतं, तर ते कपडे वाळत घालून आली. त्यानंतर शेंगदाण्याचा जो कूट आहे तो संपला होता माझा. तर मग मी काय करत असते, सर्व जे आहे ना एकखट्टी फोडून आणि भाजून आणि त्याचा कूट करून ठेवत असते, म्हणजे घाई गडबडीत बरं पडतं. तर इथं आता सर्व शेंगदाणे जे आहे मस्त असे भाजून घेत होती. कारण आज मला आहे ना दळण आणि ते पण करायचं होतं. तर त्यामध्ये म्हटलं आता हे देखील काम करून घेऊ. त्यानंतर सर्व घरातली कामं वगैरे आवरली आणि देवपूजा करायची होती. मस्त देवपूजा वगैरे करून घेतली आणि पाठ देखील मस्त वाचून घेतला. आता पाठ वाचायची जशी देवपूजा आपण रोज करतो ना, तशीच पाठ वाचायची देखील सवय पडली आहे. पण छान वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं मस्त वाचल्यानंतर.
घरातले सगळे कामं आवरून मस्त देवपूजा वगैरे करून घेतली ना, तर मन देखील प्रसन्न होतं. तर सर्व कामं आवरली होती आणि इथं मी आता माझी कामं करायला घेतली होती. आता हे जे शेंगदाणे ते भाजून घेतले होते ते म्हणजे असे हाताने किंवा कशाने पण असं हे करा, तर त्याचे टरफल जे आहे ना ते निघत नव्हतं. तरी इथे मी शंभूला सांगितलं का आपलं पोळ लाटायचं आहे ते आणि त्याच्याने आपण करून पाहू. कारण जड वस्तूने ते पटकन असे घसारले आणि पटकन टरफल जे आहे निघून जातात. तर इथं मस्त असे काढून घेतले ते टरफल वगैरे. त्यानंतर आता याचा थोडा होमवर्क घ्यायचा होता. तरी बघा त्याचा होमवर्क चालू आहे. वाच. SAM Sam SASHACAT cat. But cat कसं काय परत? मग परत वाच तू वाच. SAT cat होतं ते. सेट कॅट नाही वाचणी. A हा 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 इथून सुरुवात कर. SAM Sam MASACAP Sam कॅप. cat. कॅप कुठे आहे? सॅमने कॅप घातली. कुठे कॅप? Complete. तर किती हुशार झालाय बा. इंग्लिश वाचायला लागलाय ना दादू. त्याला देवबाप्पा बुद्धी देतोय जास्त. हो ना. मग देवबाप्पा का रोज देवबाप्पा केल्यानंतर आहे ना, मग देवबाप्पा रोज बुद्धी देईल. मग तू हुशार होऊन जाईल. त्यानंतर मला दळण करायचं होतं गव्हाचं आणि देखील नेसले होते. तर त्यामध्ये देखील थोडे गहू टाकून ते देखील दळायचे होते. काही बट्टीसाठी दळायचं होतं. तर म्हटलं आज सगळंच आवरून घेऊ दळणाचं. तर इथं माझं तेच चालू होतं. आता गहू एवढे खराब नाही, पण त्यामध्ये कवड्या जास्त आहे कारण घरचे गहू आहे ना त्यामध्ये. तर आता इथं बाजरीचं टाकलं होतं गिरणीत दळायला, तर ते झालं होतं. आता ते काढून डब्यात भरून दुसरं मला टाकायचं होतं कारण लगेचच दळून देखील घ्यायचे होते. आज पाऊस नव्हता त्यामुळे म्हटले थोडं कोरडं आहे. कारण मग पाऊस असला ना बाहेर गॅलरीमध्ये ना पाऊस येतो त्यामुळे आणि ती बाहेरच लावावी लागते घरघंटी. कारण रात लावली ना तर मग तिचं पीठ होतं त्यामुळं मग बाहेर कोरडं तर म्हटलं आज सगळे दळणं जे आहे ते दळून घ्यावा. तरी इथं आता बाजरीचं झालं होतं. मी इथं कुडीत दळायला टाकले होते गहू आणि कुडीत एकत्र थोडेसे करून ते दळायला टाकले. ते इकडं गिरणी चालू होती तोपर्यंत माझे देखील तिकडं करायचं काम चालू होतं. नंतर शंभू क्लासवरून आला होता. क्लासला गेला होता. तर बघा रोज क्लासला गेल्यानंतर काहीतरी फुलं घेऊन येत असतो तो. तर त्याचं इथं फुल लावायचं काम चालू आहे. म्हणजे रोजच घेऊन येतो. तर त्यांनी इथं आणले होते आणि ते म्हणत होता आणले एवढे फुलं ती लावते नाही. तर म्हटले दे लावून. तेव्हा कसं लावून राहिला होता. स्कूल पण गेलं ना स्कूलला पण तिथं फुलं दिसलेला घेऊन येतो 1, 2 असं त्याचं असं. आता तेव्हा कसे लावून देते एवढे मुलं पण कसे असतात. असे स्कूल लावून दिले तिने. त्याला छान वाटतं. आपण लावलं ना घेतल्याने मग त्याला राग येतो असं राहतं त्याचं. संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त शेंगदाण्याची वांग्याची भाजी बनवली होती. शंभूला खूप आवडते वांग्याची भाजी. त्यानंतर भाकर बनवली होती त्याबरोबर कारण दळण संपलं होतं तर आज दळलं होतं तर मग मस्त भाकरी. त्यानंतर कोशिंबीर देखील बनवली होती कारण कोशिंबीर पण आवडती आणि थोडंसं काही तोंडी लावायला असलं ना तर मग जेवण पण जातं. तर मस्त वांग्याची भाजी, भाकर, कोशिंबीर आणि इकडं बघा याचं आता सारखं पाणी आणून ठेवायचं काम चालू आहे. त्यानंतर पापड बघा आता सध्या ना एवढं म्हणजे वातावरण गार आहे. पापड असे भाजले ना असे लगेच नरम होऊन जातात. त्यानंतर आता मस्त जेवता जेवता रोजच आम्ही हे महाभारत बघत असतो आणि शंभूला देखील समजतं. तर तो पण आता बघतोय तर त्याला पण कळतं आहे. तो पण विचारत असतो. तर मस्त जेवण केलं. तरी इथं बघा त्याला वाढून दिलं आहे कारण तिचं अगोदर असं असतं का मला सर्वात अगोदर तर त्याला इथं मस्त वाढू दिलं. आता खाऊन बी बघितलं तरी इथं
मस्त चालू आहे. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.